दर्शकांनो नमस्कार. सोलापूर टाइम्स आणि जनसंवाद न्यूज मराठीमध्ये आम्ही आपलं मनापासून स्वागत करतो आहे. जागतिक महिला दिन हा 8 मार्चला सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आहे आणि त्याच अनुषंगाने आम्ही जनसंवाद न्यूज मराठी आणि सोलापूर टाइम्सच्या माध्यमातून खरं तर आपल्या समाजातील विविध क्षेत्रातील शून्यातून खरं तर काहीतरी करू पाहणाऱ्या महिलांची मुलाखत आपण घेतो आहे. खरं तर आज आपल्यासोबत बोलण्यासाठी मोहिनी श्रीकांत गण पाटील आपल्यासोबत आहेत. मॅडम स्वागत आहे. नुकतंच आपलं निवड झाली त्याबद्दल अभिनंदन. धन्यवाद. जागतिक महिला दिनामध्ये आपलं स्वागत. आणि काय आपण कुठे गेला आणि शिक्षण कोणत्या कोणत्या माध्यमातून झालं ते जाणून घ्यायला आवडेल. नमस्कार, मी मोहिनी श्रीकांत गण पाटील. माझं बालपण तावशीत झालं. माझं तिकडचं नाव मोहिनी अरुण यादव. माझे वडील शेतकरी, आई वडील शेतकरी आहेत. आम्ही 4 भावंड. हुशार होतो खरं, पण माझं लग्न 12वी झाल्यानंतर झालं. गण पाटील कुटुंब ही मोठी फॅमिली आहे. इथं त्यांना राजकीय व समाज कार्याची खूप आवड आहे. व माझ्या आजच सासू ती सरपंच आहेत व आता त्या सदस्य आहेत. व माझ्या मिस्टरांना राजकारण व समाजकारण याची खूप आवड आहे. ती 2014 पासून राजकारण, समाजकारण, पुन्हा नंतर विविध क्षेत्रातील कार्यक्रम, पुन्हा नंतर तरुणांना प्रेरणा देणे हे असे कामं करतात. ते तुम्ही मरोडे पंचायत समिती गणातील सदस्य देखील होतात. तर राजकीय पार्श्वभूमी काय होती का, म्हणजे राजकारणात घरचे किंवा राजकारणात माझ्या आजच सासू सरपंच होत्या, त्या आता सदस्य आहेत. आणि माझ्या मिस्टरांना राजकारणाची व समाजकार्याची खूप आवड आहे. ती 2014 पासून समाजकार्य व राजकारण, पुन्हा नंतर हे काही गोरगरिबांसाठी मदत करणे, पुन्हा नंतर विविध तरुणांसाठी विविध कार्यातून त्यांना प्रोत्साहन देणे, अशा माध्यमातून ते अशा प्रकारचे विविध कामे करत असतात. तर तुम्ही निवडणूक पहिल्यांदाच लढवली होती का? हां, पहिल्यांदाच लढवली. बरं, कसा मॅडम काय सांगाल, कसा अनुभव होता उमेदवारी अर्ज भरल्यापासून ते निकालापर्यंत, म्हणजे काय वाटत होतं, कसं लोकांचा कसा प्रतिसाद होता? प्रतिसाद चांगला होता लोकांचा. सर्वप्रथम समाधान दादा आवताडे आमदार यांचे आभार मानते. त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला उमेदवारी दिली. त्याला पात्र ठरण्यासाठी प्रत्येक गाव न गाव, वाड्या वस्त्या मी सर्व लोकांशी संवाद साधला व आमच्यावर विश्वास ठेवला व आम्हाला प्रचंड बहुमताने विजय करून दिला. पालकमंत्री जयकुमार गोरे व आमदार साहेब समाधान आवताडे यांनी प्रत्येक गावात सभा घेतल्या व आमच्या बाजूने प्रचार केला. प्रचार करून आम्हाला प्रचंड बहुमताने विजय करून दिले. त्याबद्दल धन्यवाद. त्याचबरोबर आम्हाला हे देखील जाणून घ्यायला आवडेल की एक महिला म्हणून तुम्ही समाजात वावरताना ग्रामीण भागामध्ये महिला पुढे येत आहेत सामाजिक कार्यात, क्षेत्रात, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल, काय वाटतं एकंदरीत? महिला घेतातच भरपूर पुढाकार. सगळ्यांनी घ्यावा आणि प्रयत्न करावे सगळ्या महिलांनी पुढाकार घेण्याचा. आणि असंच महिलाही सक्षम आहेत. त्या पण पुढं असं म्हणजे राजकारण असो, क्रीडा ही असं सगळ्या ह्याच्यात महिलाही पुढे आहेतच. त्याचबरोबर आम्हाला हे देखील जाणून घ्यायला आवडेल की जागतिक महिला दिन साजरा केला जातो 8 मार्चला. तुम्ही स्वतः महिलांचं आरक्षण होतं या मरोडे पंचायत समिती गणात, तर कोणते उपक्रम वगैरे राबवतो का? गटाच्या माध्यमातून, पुन्हा नंतर अजून विविध महिलांसाठी शासकीय योजना आल्या तर त्या मी राबवेन आणि राबवण्याचा प्रयत्न करेन. मॅडम, खरं तर आता देशाला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्ष होऊन गेली, तरी पण समाजातील म्हणजे अनेक ठिकाणी महिलांवर असू दे किंवा लहान मुलीवर अन्याय अत्याचाराचं प्रमाण, अशा बातम्या देखील पाहायला मिळतात. तर अशा प्रकरणं कमी होण्यासाठी किंवा प्रशासनानं काय भूमिका घेतली पाहिजे असं वाटतं? प्रशासनाने त्यांची जबाबदारी पार पाडली पाहिजे. त्या म्हणजे महिलांना संरक्षण राहण्यासाठी त्यांच्यावर त्यांची पोलीस प्रशासनाने लक्ष ठेवावे. नंतर म्हणजे तुम्हाला असं वाटतंय का अजून नियम कायदे स्ट्रिक्ट होणं गरजेचं आहे? कारण
आजही देशाला इतकी स्वातंत्र्य होऊन इतकी वर्ष ओलांडून गेलेत अशा बातम्या पाहायला मिळतात. म्हणजे काहीतरी नियम कायदे कडक असलं पाहिजे असं असले वाटतं. पाहिजे. हां. सगळ्याच क्षेत्रात महिला पुढं येताना पण दिसतात. तरी तुम्ही मरोडे पंचायत समिती गणातून निवडून आलात, महिलांना आरक्षित होतं. महिलांना आणि मुलींना काय संदेश द्याल एकंदरीत जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने? महिलांनी अजून महिला ही प्रत्येक शिक्षक आहे, शैक्षणिक व समाजकारण राजकारण ह्यात पुढे आहेत. त्यांनी अशीच पुढे जाण्याची प्रगती करावी. मुलींनी शिकण्यात पुन्हा नंतर ना ही काही बिझनेस ही ते व्यवसाय ही ते पूर्ण करावा असं माझा संदेश आहे. महिलांनी सक्षम व स्वावलंबी व्हावं. महिला ही राजकारणात व समाजकारणात व शिक्षणात अग्रेसर आहेत व त्यांनी असं स्वावलंबी व सक्षम बनावं. मुलींना फुकट शिक्षण आहे, मुलींनी त्यात फायदा करून घ्यावा. स्वतःच्या पायावर स्वतः उभं राहावं असं मुलींना संदेश देते मी. तर आपल्यासोबत होते मोहिनी श्रीकांत गणपाटील, जे की मरोडे पंचायत समिती गणातून निवडून आले होते आणि जागतिक महिला दिनानिमित्त आपण त्यांच्याशी संवाद साधलो. खरं तर ज्या समाजात आपण राहतो त्या समाजासाठी काहीतरी देणं लागतो या हेतूने गणपाटील परिवार समाजात सक्रिय असलेला आपल्याला दिसतोय. खरं तर अत्यंत चुरशीची बिकट परिस्थिती निवडणुकीमध्ये होती, परंतु अत्यंत नागरिकांचा चांगला प्रतिसाद देखील पाहायला मिळाला. एकंदरीत त्यांचा असणारा जनसंपर्क असू दे किंवा समाजाप्रती असलेली बांधिलकी ही निवडणुकीत देखील त्यांना फायद्याची ठरली. आणि असं असताना एकंदरीत मोहिनी ताईंशी आपण संवाद साधलो एकंदरीत जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने. ताई, तुम्हाला देखील जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने खूप साऱ्या आमच्या चॅनलकडून शुभेच्छा आहेत. धन्यवाद. आपण या स्पेशल मुलाखतीच्या सत्रामध्ये इथेच थांबूयात.